रितेश काळे चांगली माणसं आहेत. नाही ते चांगले आहेत ना, ते कार्य नाही ना काही, काहीच केलं नाही काहीच नाही. कार्य कोण निवडून आल्यावर काही केलं बी नाही. काहीच केलं नाही रितेश काळे. नाही नाही काय जाऊन आले असताल ना समाजासाठी. आले जाऊन पण आले काही की नाही. नुसतं राम करायचं बस झालं बा आमच्याकडे काही असं झाले. 5 वर्षामध्ये काय सर्कलचा विकास झालाय आणि काय समस्या आहेत सर्कलच्या? नाही 5 वर्षाचा जर विचार केला तर आम्हालाही थोडासा पश्चातापच व्हायला. कारण ज्या व्यक्तीला आम्ही निवडून दिले त्या व्यक्तीनं ते मतदान घेतल्याच्या नंतर कधी आमच्या गावामध्ये असं स्वप्न पडलं नाही की ते त्यांचे आगमन झालेलं आहे. त्याच्यामुळे विकासाचा तो प्रश्न कोसो दूर राहिला. त्यामुळे विशेषतः त्यांचे काहीच योगदान नाही. समजा ते फक्त मतदान घेण्यापुरताच आले होते 5 वर्षाच्या. म्हणजे ते म्हणतात ते केंद्राचा विषय अहो ते विकास करीतच नाही सर. इच्छा नाही ना. रोखोक राजकारण काय रे आला का रे गेला का रे असं आहे सर ते. वडील माणसाला सुद्धा विषयच नाही बोलण्याचा कसं सर. बोलतात वडीलधाऱ्या माणसाला? आला का रे कुठला आहेस रे तू आमच्या देखत जात प्रूफ आहेत त्याचे आम्ही. हां समोर त्याच्या उभं राहून बोलू की काय अडचण. समोर बोलतात ते. हां त्यांच्यावर असा आरोप होतो की बाहेरचा उमेदवार दिला. पूर्णा तालुक्यातले आहेत का? आम्ही ते आमच्या गावाचं नाव दिलं ना माटेगावचं. हां पूर्णा तालुक्यातले आहेत. हां हां धोत्रे माहिती आहे पाहुणे आहेत आमचे. तर तसं म्हणायला गेलं तर मग जे बंडू जाधव आहेत त्यांनी चुडाव्यामध्ये देखील एक वालूरचा उमेदवार. बंडू जाधवच बाहेरले आहेत साहेब लातूरचे. हां 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 तेच त्याला म्हणा तुमचा जिल्हा सांगा आम्ही तुम्ही कुठून आली मग बाकी त्याचं पाहून घेऊ काय ते. आता बंडू जाधव आम्ही गेल्या वर्षी पाणी मागायला गेलोत नाही तिथं. बंडू जाधव म्हणला कशा झालं पाणी म्हणला घुसा कोण लावा म्हणला आणि गुट्याने नुसता फोन लावला की कनेक्शन जोडी गुट्याची कामं चांगली आहेत. बंडू जाधव आमच्या गावाला 25 वर्ष झालं आलंच नाही. मग मतदान मी केलं त्याला. हो मतदान मी गेली वर्षी केलं. आमदार केला गेला खासदार केला. हो नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. परभणी जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर सर्कलमध्ये आहे. या ठिकाणी या एरंडेश्वर सर्कलमध्ये एकूण 11 गावं येतात. आपल्यासोबत या ठिकाणचे काही सर्वसाधारण सामान्य नागरिक आहेत. त्यांना विचारत की गेल्या 5 वर्षामध्ये त्यांचे प्रश्न सुटले का, आणि या ठिकाणी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पक्षाकडून रितेश काळे यांना उमेदवारी दिली आणि भाजपाने स्मिता कदम यांना उमेदवारी दिलेली आहे. काय गेल्या 5 वर्षामध्ये काय सर्कलचा विकास झाला आहे आणि काय समस्या आहेत सर्कलच्या सध्या? नाही 5 वर्षाचा जर विचार केला तर आम्हालाही थोडासा पश्चातापच व्हायला. कारण ज्या व्यक्तीला आम्ही निवडून दिले त्या व्यक्तीनं ते मतदान घेतल्याच्या नंतर कधी आमच्या गावामध्ये असं स्वप्न पडलं नाही की ते त्यांचे आगमन झालेलं आहे. त्याच्यामुळे विकासाचा तो प्रश्न कोसो दूर राहिला. त्यामुळे विशेषतः त्यांचे काहीच योगदान नाही. समजा ते फक्त मतदान घेण्यापुरताच आले होते 5 वर्षाच्या खाली. हो खासदार साहेब देखील खासदार आहेत, त्यांनी सर्कलकडे लक्ष दिलं नाही का तुमचं? खासदार साहेब आता कसं ते दिल्लीचा व्यवहार त्यांचा, ते स्थानिकला त्यांचा काही संबंध नाही आलेला. हां हां असे नाही, पण एरंडेश्वर सारखं सर्कल जे आहे ते नावाजलेलं सर्कल आहे. त्या ठिकाणचे रस्ते वगैरे गावातले प्रश्न सोडवणं गरजेचं. नाही रस्ते हे बघा, विकास हा तर स्थानिक पातळीपासून ग्रामपंचायतीपासून सुरू होतो. फंड आणणं त्यांचं काम असते, पण त्या ठिकाणी कोणतं बेसिक त्यांनी काय लावलं, पण विकास हा फार कोसो दूर राहिला. ते सभागृह वगैरे काही दिले का? नाही नाही सभागृहाचा विशेष नाही. नाही काहीच नाही. खासदार बी ऑपोजिट मधले आहेत. बरं, आता तुमच्या ठिकाणची एक मिनिट तुमच्या ठिकाणची जी फाईट आहे ती शिवसेनेचे रितेश काळे आणि भाजपाच्या ज्या स्मिता कदम यांच्यात होणार आहे. कोण वरचं ठरेल? माझ्या मते तर स्मिता डॉक्टर हेच वरचे ठरतील. कशा? नाही बेसिकली काय आहे, समजा त्यांचं जे सामाजिक कार्य आहे त्याच्यामुळे ते एक स्थानिक पातळीवर एक म्हणजे जो वंचित जो घटक असेल तिथपर्यंत त्यांचं ते त्या ठिकाणी म्हणजे संपर्क आलेला आहे दवाखान्याच्या माध्यमातून. आणि एक उच्च सुशिक्षित आहेत. म्हणजे सुशिक्षित कशाला म्हणायचं तर समजा त्यालाही परिपूर्ण ज्ञान असावं त्याला सुशिक्षित म्हणायचं. नाही तर उगं पुस्तकी रूपी ज्ञान एखादं BA डिग्री झाली त्याला सुशिक्षित म्हणता येत नाही. त्याच्यामुळं त्यांना जी जाण आहे, त्यांना जी माहिती आहे आणि पब्लिकशी जे कनेक्ट राहण्याचं असे त्याच्यामध्ये जे सायकोलॉजीप्रमाणे जसं त्यांचं संबंध येतात त्या पद्धतीने ते पब्लिकशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. रितेश काळे देखील बंडू बॉसचे कार्यकर्ते चांगले उभं टाकले नाही आहेत ना.
आहेत, पण त्यांचं आता कसं आहे त्या ठिकाणचं स्थानिक पातळीवरचं राजकारण आता ते कशामुळे इकडं काही ते नव्हते ना निवडून आलेले, त्याच्यामुळे त्यांचा काही संबंध नाही आला या गोष्टीशी. स्मिता कदम निवडून येते. हो निवडून येतील. हां बोला मामा, काय म्हणलं बोला. हो, बोला, काय विकास झाला गाव? विकास झाला नाही. मात्र ते खासदार साहेब आहेत ना, मात्र त्याच्या हातामध्ये काहीच नाही ना. केंद्रामध्ये सरकार कुणाचं, त्याच्यामुळे त्याच्या 5 कोटी रुपये निधी येते खासदारकीला, जरी पक्षात नसले म्हणजे विरोधात असले तरी 5 कोटी रुपये फंड येते. तुमच्या गावात काय विकास? गावं किती आहेत सर? जिल्ह्यामध्ये गाव किती आहेत? त्याच्यामुळे प्रत्येक गावाला पोहोचू शकत नाही खासदार साहेबाचा फंड. 35 वर्ष झाले नेतृत्व करतात बंडू जाधव. किती दिवस तुमच्या गावात आले? किती दिवस म्हणजे महिन्यातून एकदा वगैरे, वर्षातून? वर्षातून इलेक्शन असल्यावर हा, समाजकार्य. इलेक्शन असल्यावर या समोर या. हो, समाजकार्य असतं. 40 वर्ष 35 वर्षात एकदा नाही तर 2 आली असतील. मोठा निधी म्हणजे ते म्हणतात ते केंद्राचा विषय आहे कसं? अहो ते विकास करीतच नाही सर. इच्छा नाही ना. बरं रोखोक राजकारणाचं काय रे, आला का रे गेला का रे, असं आहे सर ते. बरं. वडील माणसाला सुद्धा विषयच नाही बोलण्याचा सर. कसं बोलतात वडीलधाऱ्या माणसाला, कसं बोलतात? आला का रे, कुठला आहेस रे तू? आमच्या देखत जाता प्रूफ आहेत त्याचे आम्ही. हां, समोर त्याच्या उभं राहून बोलू की काय अडचण आहे. समोर बोलतात ते? हा, बरं बरं. आता तुमची जी फाईट आहे एरंडेश्वरची, शिवसेनेचे जे ठाकरे गटाचे पक्षाचे आहेत रितेश काळे आणि भाजपच्या स्मिता कदम यांच्यात मध्ये कोण वरचढ ठरले? स्मिता कदम निवडून आले आज. तर त्यांच्यावर असा आरोप होतो की बाहेरचा उमेदवार दिला. पूर्णा तालुक्यातले आहेत का? आम्ही ते आमच्या गावाचं नाव दिलं ना माटेगावचं. हां पूर्णा तालुक्यातले आहेत स्मिता कदम? हां धोत्र्याच्या? हां धोत्रे माहिती आहे ना, पाहुणे आहेत आमची. पण तसं म्हणायला गेलं तर मग जे बंडू जाधव आहेत त्यांनी चुडाव्यामध्ये देखील एक वालूरचा उमेदवार दिला. बंडू जाधवच बाहेरले आहेत ना साहेब, लातूरचे आहेत. हां हां हां, तेच त्याला म्हणा तुमचा जिल्हा सांगा आधी, तुम्ही कुठून आली, मग बाकी त्याचं पाहून घेऊ काय करायचं ते. रस्ते वगैरे मागच्या काही काळामध्ये सर काहीच नाही हो सर. त्याला आमदार आम्हीच केलं, खासदार केलं, जाऊ द्या आता कुठे ते. साहेबाच्या माध्यमातून त्या गोटे साहेबांना खूप चांगला विकास केला. आमच्या इथं त्याने 25 लाख रुपये सभागृहाला दिले, पुन्हा अजून रस्त्याला दिले, 50 लाख रुपये आमच्याच गावात दिले, वैयक्तिक आमच्या गावात. हां. काय होईल एरंडेश्वर सर्कलमध्ये 9 तारखेला? लागली भाजपा खालीवरी समधीच. बरं लीड न लागणार देवी बरं, पॅनल निवडून 100%. बरं. भरपूर वय आहे तुमचं. काय आता काय काय विकास पाहिलाय तुम्ही आतापर्यंत नेत्यांनी केलेला? आतापर्यंत आमदारनं कोणच काय केलं नाही, मला कळते तसं. फक्त गुट्याने विकास केला. बरं कोण्या गावला गुट्यानं हे काम चांगले केले. बरं, विकास काय केला सांगा जरा. विकास हे रस्ते हे ते सगळं कोणतंच आता बंडू जाधव आम्ही गेल्या वर्षी पाणी मागायला गेलो नाही तिथं. बंडू जाधव म्हणला कशा झाले पाणी म्हणला, उसा कोण लावा म्हणला, आणि गुट्याने नुसता फोन लावला की कनेक्शन जोडी बरं जोडी. हां, गुट्याची कामं चांगली आहेत. बंडू जाधव आमच्या गावाला 25 वर्ष झाला आलंच नाही. मग मतदान मी केलं त्याला. बरं हो, बरं बरं मतदान मी गेली वर्षी केलं. आमदार केला, याला खासदार केला. बरं. हो मग आता काय परिस्थिती होईल बरं? आता स्मिता कदम आणि म्हणजे रितेश काळेची फाईट आहे. हो आहे ना. हे नांदेडचे डॉक्टर साहेब येतात, नांदेडचे ते बाई येतात. हां. ते धोत्र्याचे पूर्णा तालुक्याचे. हो हो, तेच येतात निवडून. हो बरं नाही, त्याचे कार्य चांगले आहेत. दवाखान्यात गेल्यावर पैसे विचारतात, पैसे असं नसो राहू द्या म्हणतात. हां बरं, डॉक्टर उमेदवार आहे, सुशिक्षित उमेदवार आहे, ज्या स्मिता कदम डॉक्टर आहेत त्या. आणि खरं तर आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे सर्कलमधल्या गावात. आरोग्य हे रस्ते पाणी हे ते सगळ्याची गरज आहे. मग कोणी येत नाही ना आता. हां या बाजूला गेला. गरीब घरचा माणूस आला काही झालं तर लगेच दवाखान्यात हो नाही नाही, लगेच ते ताबडतोब पाहतात. हो म्हणजे पैसे नसले असले नाही ना, पैसे आले तरी आमच्या माफ केली का गरीबाला होते. हो आमच्या पाहुण्याला एक होती इकडे आयरोडीचे, दवाखान्याला पैसेच नाहीत म्हणलं, त्याने तसं काढून घ्या जा. रितेश काळे चांगले माणसं आहेत की काय? नाही ते चांगले आहेत, मग ते कार्य नाही ना काही. बरं काहीच केलं नाही कार्य नाही, कार्य कोण निवडून आले काय केलं बी नाही. बरं काहीच केलं नाही रितेश काळे. नाही नाही काय धावून आले असताल ना समाजासाठी काही. आले जाऊन मग आले काही की नाही, नुसतं रामराम नुसतं रामराम करायचं बस झालं. मग आमच्याकडे बाकी काय आज झाले, बाकी काय 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 पोझिशन आहे मामा, काय सांगायला ते बघा. या समोर या. काय विकास काय झालाय पूर्णा तालुक्याचा काही विकास झालेला नाही सर. एरंडेश्वर सर्कल? एरंडेश्वर सर्कलमध्ये आज आमचं गाव नावके आहे. नावके गावात जाण्यासाठी रस्ता नाही चांगला. बरं आज मेन रोडवरून गावामध्ये आम्हाला 1 किलोमीटर गाव आहे आमचं.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी बजेट टाकलं आणि JCPनं रोड उकरून तसं लेवल केलं, त्या साईडला मटेरियल आणून टाकलं, तसं ठेवलं, काही चुक्याच केला नाही. आणि एका माणसाचं आमच्या त्या काम अपुरं झाल्यामुळं टंगळमुळं त्या माणसाला घरून त्याचे वडील, त्याचा मुलगा मिलिटरीमध्ये होता म्हणून त्या याच्यामध्ये काम झालं, नाही तर त्यांना 1-1.5 लाख रुपये घरून लागले असते. पुन्हा उलटं हे झालं, जर आमचं 1 किलोमीटर काम झालं नसेल तर काय तालुक्याचं कसं होणार आहे. बरं, शाळांची अवस्था काय आहेत बरं एरंडेश्वर सर? जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद शाळेमध्ये साहेब आमच्या गावाला 7वीपर्यंत शाळा आहे. 2 शिक्षक आहेत आज रोजी फक्त. गट शिक्षण अधिकाऱ्याला बोललो मी, तर गट शिक्षण अधिकाऱ्याने आमच्या इथला शिक्षक उचलून दुसरीकडे टाकला आणि एक काल शिक्षक रिटायर झाला. आता तर 2च मॅडम राहिले आमच्या इथं. मला सांगा, सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा जर ठेवायची असेल तर हे जे जिल्हा परिषदेचे लोक असतात त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. पण ना खासदाराचं लक्ष, ना गट शिक्षण अधिकाऱ्याचं लक्ष, ना BDO साहेबाचं लक्ष, ना तहसीलदाराचं लक्ष. हे लोक जिल्हा परिषद शाळा बंद करून स्वतः शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं वर्चस्व वाढण्याचं काम करत आहेत. हे आम्हाला त्याचं शोकांतिक आहे. त्यांच्यावर आमची नाराजी व्यक्त आहे, त्याच्यावर आमचं दुःख आहे. बरं, मग कोणाला आता यावेळेस संधी कोणाला देणार? मग आम्ही संधी आमच्या वतीनं सुनीताताई कदम यांना संधी देणार आहेत. आम्ही त्यांना मतदानसुद्धा करणार आहेत. बरं, हां. काय अवस्था आहे सर्कलची सध्या? जिल्हा परिषद शाळा बदा पावसामध्ये गळतात का इकडल्या? जिल्हा परिषद शाळा गळतात का मामा? जिल्हा परिषद शाळा आता हे 2च आहेत. मग विद्यार्थ्यांची सोय कशी होईल आता? गळतात शाळा मला हे आता जाऊन भांडले त्याची कोणाला? इथं कोणाला भांडले? पंचायत समितीमध्ये बरं, हां, गट शिक्षण अधिकाऱ्याला तर काय ते म्हणले? देतो म्हणजे काल परवा ते एक रिटायर झाला, आता अजून एक कमीच झालं. देतो म्हणले होते एक. आणि रितेश काळे आम्ही आमच्याच पक्षात होतो, शरद पवारच्या पहिलं राष्ट्रवादीमध्ये होते. हां. मग आताच यानं प्रवेश केला 15 दिवसात. बरं हां. आणि विकास काहीच केला नाही. बरं प्रवेश केलाय का? हां, आता गेला. उद्धव ठाकरेच्याच होता. आता या महिना झाला नाही प्रवेश करून तिकडे तिकीट घेतलं. बरं आणि त्याच्या अगोदर मतदान केलं आम्ही त्याला. विकास काहीच केला नाही. बरं, मग आता कोणाला संधी द्यायची? आता संधी हे आपले डॉक्टर बाईला. याला कोणतं हे नाही. दवाखान्यामध्ये जरी गेलं कोणाला कमी असला, आता काल तर आमच्या इथलं पेशंट होतं, त्याला 30,000 रुपये बिल झालं आता. तर ते म्हणले किती देतो? ते मला 7,000 रुपये देतो. नाही मला घेऊ. तसं एरी बी कवा बी तिथे ऑपरेशन राहायला तसं अडून नाही. मदतीला धावतात. हो, धावतात. कुठे असे फोन लावतात, फोन लावलं पेशंटला घेतात. नक्कीच आपण पाहू शकतो. या रे. आपल्यासोबत अजून काही काय म्हणले? 25-30 वर्षामध्ये बंडू जाधव आमच्या गावाला आलीच नाही. मतदान केलं आम्ही त्याला. जवळ आहे की परभणी? काय त्याला नाही, हाय मत कौडगावला म्हणजे आलीच नाही ते. नाही रस्ता तर आमच्या गावाला रस्ताच नाही. राहुल पाटील तरी येतात एखाद्यावर, आमच्या मतदारसंघाचे नाहीत ते. काय अवस्था आहे? अवस्था सर सांगायची झाली म्हणजे आमदार साहेबाची एवढी कार्य चांगलं आहे. मी एक छोटा आमदार गोटे साहेब, आमदार गोटे रत्नाकर गोटे साहेबाची गोटीचे काम होतं. कारण मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता असं हो का? असं नाही असं या ना पूर्व या. बोला. मी एक छोटा मोठा कार्यकर्ता साहेबाचा आहे. मला एक सर्कल प्रमुख पद दिलेलं आहे एरंडेश्वर सर्कलमध्ये. एवढी आमदार साहेबाची कामं चांगली आहेत. एरंडेश्वरमध्ये 1 कोटीचं काम. आणि राहिला प्रश्न नावकी आसन, टोटल सर्कलमध्ये कामं दिलेली साहेबांना. माझ्या पिंपळगावामध्ये 50 लाखाची कामं दिलीत. रस्ते नव्हते आम्हाला, रस्त्याची कामं एकदम असे जोरदार साहेबाच्या नेतृत्वाखाली साहेबांनाच रस्ते टाकलेली आणि हे कामं चालू आहे. एवढं काम सुंदर रत्नाकर गुट्टे साहेबाचं काम चालू आहे टोटल. बरं, आता डॉक्टर स्मिता कदम आहेत आणि रितेश काळे देखील उभं टाकलेत. काय कशी फाईट होईल? फाईट सर अशी आहे, एक तर सुशिक्षित उमेदवार आणि एक तर त्याचं कार्य असं आहे की दवाखाना आधार हॉस्पिटल नांदेडला, त्यामार्फत त्याची कामं चांगली आहेत. आता बाकी प्रश्न राहिला सर्वसाधारण जनतेला आरोग्याचा प्रश्न, कोणापाशी पैसे असतात नसतात, दवाखान्यात गेल्याच्या नंतर तिथं एक साहेबाचं चांगलं कार्य आहे. कोणाचं डॉक्टर साहेबाचं कमी जास्त काही असले नसले तर ते ॲडजस्ट करतात. आता आरोग्याचा प्रश्न मेन आहे सर. मग त्या एक संघानं की साहेबाचं एक चांगलं कार्य आहे आणि त्याच्यामध्ये आपली म्हणजे की भाजपच्या सीटा जरूर. काय वाटते तरुण म्हणून? काय वाटते बरं तरुण म्हणून कसं आहे, आता कसं आहे, आमच्या तरुणांना लागणारं मेन म्हणजे व्यायामशाळा, शिक्षण, आरोग्य, जिल्हा परिषदमध्ये असलेल्या शाळा. आता कसं झालं आहे, रोडचे काम पुढचा उमेदवार आहे फक्त रोड नाल्या हे करू म्हणते कोणी. जे आपले डॉक्टर साहेब आहेत
डॉक्टर साहेबांना म्हणजे खूप सुशिक्षित आणि शिकलेले आहेत. त्यांना सर्व तरुणांच्या अडचणी समजतात. त्यांना म्हणजे आता तरुणांना लागणारं शिक्षण त्यांचं म्हणजे आता बरं पोलीस भरती वगैरे लोक मारतात का तुमचे तरुण मारतात का त्या ठिकाणी पोलीस भरती मैदान पाहिजे कवायत मैदान आज तुम्हाला व्यायाम वगैरे करायला आहे का तुमच्या नाही मैदान वगैरे काही नाही आहे आतापर्यंत. जे रस्तेच करू शकले नाहीत तर मैदान काय करणार साहेब. आमच्या गावातील आता तुम्ही नावकीला कधी या गावातला फक्त रस्ता कागदाव झालेला आहे. साक्षात नाही असं गाडी असं पावसाळ्यात लोकांना पायाने पाठीपर्यंत यावं लागतं. पावसाळ्यात काय हाल असतात गावामध्ये पायाने घ्यावं लागते. गाडी पण मोटरसायकल पण लोकांच्या घरात पाणी घुसते का हां घर घुसते. पाणी करायला तरी येतात की नाही नाही कोणीच येत नाही. एकदा निवडून आलं की परत गेले की परत येत नाहीत. आणि कसं आहे आता गुट्टे साहेबांनी एवढे कामं केलेत आमच्या इकडं. प्रत्येक गावामध्ये सभामंडप दिलेत, गट्टू वगैरे सगळं. गाव म्हणजे प्रत्येक गावात कचरा कुंड्या वगैरे सगळे कामं केलेले आहेत. तुम्ही तरुण आहेत, रितेश काळे देखील तरुण असेल. तरुण आहेत पण साहेब काम केलं पाहिजे ना साहेब. आता साहेबाला म्हणतात बाहेरचा उमेदवार आहे. साहेब आपल्या धोत्र्याचे पूर्ण तालुक्यातलेच आहेत. पण त्यांना फक्त पाहिजे नाव पाहिजे. त्यांच्या पक्षाने देखील बाहेरचे उमेदवार दिले दिलेत ना थोड्या साहेब. वेळामध्ये बाहेर दिलेत ना मला. हो केलेत ना साहेब. ते तर तालुक्याच्या बाहेरचे आहेत. हो पूर्ण दिलेत पण त्यांना कसं आहे आता उमेदवार त्यांना माहीत आहे बाबा ही सीट लागणारी आहे, कामं चांगली आहेत, शिक्षण आहे. आम्हाला कधी पण डॉक्टर साहेब अर्ध्या रात्री गेले तरी कधी पण मदत करतात. स्वतः माझ्या मामाचा हे ॲक्सिडेंट झाला होता साहेब. साहेबाला 1 रुपया नव्हता. साहेबांनी 40,000 रुपये आम्हाला माफ केले ते साहेब. साहेब कधी पण आम्हाला अडीअडचणीला बाबा कोणी कुटुंबाला मदत करतात. काय परिस्थिती होईल आता 100% साहेबांची सीट लागलेली आहे. आणि लोकांचा कल हा म्हणजे कसं आहे सुशिक्षित उमेदवाराकडे आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की मी सध्या एरंडेश्वर सर्कलमध्ये आहे आणि या ठिकाणी जे नागरिक आपल्याला या ठिकाणी भेटले त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्या गावच्या समस्या सर्कलच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, पूर्णा.